गाजर का हलवा। So what are you going to make today? गाजर का हलवा। हॅलो गाईज, वेलकम टू अप क्लोज अँड डेंजरस विथ बॉईज. आणि आज बॉईज बनवायला चालले आहेत गाजरचा हलवा, जो आहे मस्त मस्त लाल अशा गाजरांनी बनलेला. सो बेसिकली आम्ही काय केलं आहे, आम्ही गाजर चॉप करून घेतलेले आहेत आणि आता लड्डू त्याला सगळे एकत्र करतो आहे प्रेशर कुकरमध्ये. कारण आम्ही गाजर न खिसता त्याला चॉप करून प्रेशर कुक करणार आहोत. आणि इकडे आम्ही 2 चमचे तूप टाकून गाजरांना 7 ते 8 मिनटं मस्तपैकी स्टर फ्राय करून घेतलेला आहे. आणि स्टर फ्राय करताना दोन्हीही मुलांनी खूप मजा केलेली आहे. आणि लड्डूचा हाईट पुरत नव्हती, तर लड्डू जाऊन स्टूल घेऊन आलाय, मग स्टूलवर उभं राहिलाय आणि तो अशा पद्धतीने मम्माची हेल्प करत होता. आणि मध्ये मध्ये मला चिडवूनही दाखवत होता, कारण ते ऑब्व्हियसली खतरनाक बॉईज आहेत. सो जवळजवळ 7 ते 8 मिनटं गाजर तुपामध्ये चांगल्या पद्धतीने फ्राय करून झाल्यानंतर आम्ही आता त्याच्यामध्ये ॲड करायला जात आहोत दूध. तर आम्ही दूध न तापवता डायरेक्टली दूधच टाकलेलं आहे. गोकुळचं दूध वापरलेलं आहे, फुल फॅट बफेलो मिल्क आहे. अर्धं दूध हृदयनी टाकलं आहे आणि उरलेलं अर्धं रेयांशनी टाकलेलं आहे, कारण दोघांना मिळून करायचं आहे ना. खतरनाक बॉईजचा हलवा आहे हा. सो तो थोडासा खतरनाक पद्धतीनेच बनलेला असणार आहे. तर आता दूध ॲड करून झाल्यानंतर अजून 2 ते 3 मिनटं मी मस्तपैकी कुकर चालवून घेतला. मग त्याच्यानंतर उरलेलं सगळं दूध, त्याच्यामधली क्रीम आम्ही सगळं व्यवस्थित ॲड करून टाकलेलं आहे. आणि मग कुकर क्लोज करून आता 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत आम्ही वाट बघणार आहोत. मीनवाईल मुलांना मी दिलेला आहे काजू बदाम छानपैकी बारीक ग्राइंड करायला, कारण मोठे मोठे चंक्स असतील तर तोंडात येतात. आता कुकर बऱ्यापैकी थंड झालेला आहे. अशा पद्धतीने पूर्णपणे गाजर शिजलेला आहे. आता मी पटॅटो मॅशरनी, ज्याच्याने आपण पावभाजी मॅश करतो, त्याच्याने हा संपूर्ण गाजर मी चांगल्या पद्धतीने मॅश करून घेतलेला आहे. मॅश करून झाल्यावरती मी त्याच्यामध्ये टाकणार आहे 1 कप साखर. आणि साखर थोडीशी कमी वाटली म्हणून मी अजून थोडीशी ॲड केली. त्याच्यानंतर हे सगळे खिसलेले आम्ही बारीक ग्राइंड केलेले ड्रायफ्रूट्स टाकले. सगळ्यात शेवटी टाकला आहे खवा. आणि खवा थोडासा जास्त झालेला आहे, बट स्टील काय, आपणच खाणार आहोत, मजा तर येणारच आहे किती केलं तरी. आणि छानपैकी अजून 10 मिनटं त्याला कुक करून झाल्यानंतर फायनली आमचा हलवा रेडी टू सर्व आहे. आणि रेयांश इकडे हलवा आता प्लेटिंग करतोय. आणि प्लेटिंग करून झाल्यानंतर रेयांशच्या आयडियाप्रमाणे त्याला तो सर्वात पहिला देवाला दाखवायचा होता, कारण त्यांनी मी बनवलेली ही स्वीट डिश होती ना. मग देवाला हलवा छानपैकी दाखवून, नैवेद्य दाखवून दोन्हीही खतरनाक मुलं आता हलवा खायला बसलेली आहेत. आणि ते आपल्याला अपडेट्स देणार आहेत कशी झाली आहेत. ओके, बाय.